लॉजिक लिबर्टी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अशा एका महान राजाची जन्मतिथी किंवा जन्मदिवस किंवा जयंती साजरी करत आहोत की ज्या राजाने जर तलवार उचलली तर तो चक्रवर्ती महान म्हणून ओळखला जातो आणि त्याने जर तलवार खाली ठेवली तर तो शांतीचा सर्वात मोठा दूत आणि बोधिसत्व म्हणून ओळखला जातो. आणि असा राजा म्हणजेच चक्रवर्ती महान राजा सम्राट अशोक मौर्य होय. महान राजा बिंदुसार मौर्य आणि त्यांची राणी शुभद्रांगी यांच्या पोटी इसवी सन पूर्व 304 मध्ये सम्राट अशोक यांचा जन्म झाला. मागचा इतिहास त्यांचा जर पाहिला तर बिंदुसार मौर्य यांचे वडील होते महान राजा चंद्रगुप्त मौर्य. यांनी त्यांच्या मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती, परंतु सम्राट अशोक यांनी मौर्य साम्राज्य हे अखंड भारतभर पसरवण्याचं काम केलं, विस्तारण्याचं काम केलं. आणि त्या काळचा अखंड भारत म्हणजे त्यामध्ये आत्ताचे अनेक देश त्यामध्ये सहभागी होते. म्हणजे अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, म्यानमार असेल, भूतान असेल, नेपाळ असेल, असे अनेक देश मिळून अखंड भारत होता. आणि या अखंड भारताचा एकमेव चक्रवर्ती राजा जर कोण असेल तर तो म्हणजेच चक्रवर्ती सम्राट महान राजा अशोक मौर्य होय. आणि मग आपल्या साम्राज्याचा विस्तार करत असताना जी महत्वाकांक्षी भूमिका असते प्रत्येक राजाची तत्कालीन होती, तशीच सम्राट अशोक यांची सुद्धा होती. आणि त्याचाच एक भाग म्हणून कलिंगचे युद्ध त्यांच्या आयुष्यामध्ये ते लढले. आणि हे युद्ध ओडिसाचा तत्कालीन राजा आणि सम्राट अशोक यांच्यामध्ये युद्ध झाले. दया नदीच्या किनाऱ्यावरती हे युद्ध झाले. हे साधारणपणे इसवी सन पूर्व 261 मध्ये हे युद्ध कलिंगचे युद्ध झाले. युद्ध सम्राट अशोक यांनी जिंकले, परंतु या युद्धाची दाहकता आणि भयानकता एवढी तीव्र होती की दया नदीचा प्रवाह हा पाण्याचा नव्हता तर रक्ताने वाहत होता. महापूर आला होता दया नदीला. साधारणपणे 1,00,000 सैनिक त्यांचा मृत्यू झाला होता, मृत्युमुखी पडले होते या लढाईमध्ये. आणि मग इतकं भयानक हे युद्ध त्यावेळी सम्राट अशोक यांनी अनुभवलं, जिंकलं. त्यानंतर त्यांनी स्वतःलाच असा प्रश्न विचारला की हे जे क्रूर कार्य मी करीत आहे, या क्रूर युद्धातून, लढाईतून मला काय साध्य होणार आहे, मला याचा काय भविष्यकाळामध्ये उपयोग होईल, कशा स्वतःशीच आत्मचिंतन करण्याचा प्रयत्न केला. आणि हे करत असतानाच त्यांची एका बौद्ध भिक्षूंची भेट झाली. आणि त्या भेटीमध्ये बौद्ध भिक्षूंनी त्यांना जो उपदेश दिला त्या उपदेशातून सम्राट अशोक यांचे मन परिवर्तित झाले. आणि हा एक म्हणजे कलिंगचे युद्ध हा एक त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. आणि इथून पुढे सम्राट अशोक यांनी निश्चय केला की इथून पुढे मी कोणत्याही आपल्या जे साम्राज्य आहे त्याच्या विस्तारासाठी कोणतेही युद्ध करणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे आपण हत्या करणार नाही, हा निश्चय केला. आणि त्याचबरोबर तथागत गौतम बुद्ध यांचा जो शांतीचा मार्ग दाखवणारा जो धम्म आहे, त्या धम्माच्या वाटेवर चालण्याचा निश्चय सम्राट अशोक यांनी केला. आणि त्याचबरोबर स्वतः सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. आणि त्यांच्या आयुष्यात जे दोन भाग आहेत आयुष्याचे त्यामधील पहिला भाग हा त्यांचा अत्यंत ज्याला आपण म्हणतो की क्रौर्याचा आणि शौर्याचा होता. आणि त्यांच्या आयुष्यातील जो दुसरा भाग आहे तो त्यांच्या आयुष्यातील दुसरा भाग म्हणजे अत्यंत शांतीचा आणि त्याचबरोबर करुणामय असा त्यांच्या आयुष्याचा भाग होता. आणि ज्यावेळी तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म स्वीकारला त्यानंतर सम्राट
महान राजा सम्राट अशोक चक्रवर्ती, सम्राट अशोक मौर्य हे एकमेव राजे आहेत की त्यांनी त्यांचं संपूर्ण साम्राज्य किंवा जे काही साधन संपत्ती आहे राज्याची ती फक्त आणि फक्त गौतम बुद्धाच्या धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी खर्च केली. जवळपास 84,000 स्तूप, बौद्धविहार, त्याचबरोबर चैत्यगृह, बौद्ध मंदिरे आणि लेण्या यांची निर्मिती केली. इतकेच नाही तर स्वतःचा मुलगा महेंद्र आणि स्वतःची मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी श्रीलंका येथे पाठवले आणि तिथे बौद्ध धम्माची मुहूर्तमेढ रोवली. अशा या महान राजाची आज आपण जयंती साजरी करत आहोत, जन्मदिन आज आपण साजरा करत आहोत. अशा या महान राजाला कोटी कोटी वंदन. जय सम्राट अशोक, जय भारत, जय संविधान.